अशोक खरात प्रकरणामध्ये पोलिसांनी रुपाली चाकणकरांना समन्स बजावल्याची माहिती आहे। रुपाली चाकणकर या अशोक खरातनं स्थापन केलेल्या शिवनिका संस्थांच्या सदस्य होत्या, त्यामुळे चाकणकरांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार आहे, कारण या प्रकरणात चाकणकरांना पोलिसांनी समन्स बजावल्याची माहिती आहे। भोंदू अशोक खरातनं नाशिक जिल्ह्यातल्या मिरगावात शिवनिका संस्थान स्थापन केलं होतं। या ट्रस्टमध्ये अशोक खरात हा स्वतः अध्यक्ष होता। डॉक्टर जितेंद्र शेळके नावाचे गृहस्थ उपाध्यक्ष होते। कल्पना खरात या सरचिटणीस होत्या, तर रुपाली चाकणकर, सुभाषराव गमे, ललित पोफळे, डॉक्टर नंदकिशोर कातोरे अशा मंडळींची सदस्य म्हणून नावं होती। खरातचे कारनामे उघड झाल्यानंतर शिवनिका संस्थांचे व्यवहार पोलिसांच्या रडारवरती आहेत, त्यामुळे पोलीस ट्रस्टवरच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी करणार आहेत। याच प्रकरणात रुपाली चाकणकरांनाही पोलिसांनी समन्स बजावल्याची माहिती आहे। रुपाली चाकणकरांना एसआयटी कडनं चौकशीसाठी बोलवण्यात आलंय असं ऐकून बरं वाटलं। मला असं वाटतंय की सगळ्या जेवढ्या आयोगाकडे आलेल्या तक्रारी होत्या त्यात जितकी हाय प्रोफाईल केसेस असतील, मग ते सधन कुटुंबातले असो किंवा पॉलिटिकल कनेक्ट असणारे असो, या दोन्ही गोष्टींमध्ये पूर्ण फेर तपास झाला पाहिजे। म्हणजे महाराष्ट्रात जेवढे मोठी नावं गेली असतील महिला आयोगापुढे, त्याची चौकशी झाली पाहिजे। पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहे, पारदर्शी कारवाई करत आहे आणि समन्स देणे म्हणजे काय त्या ठिकाणी अंतिम नाही आहे। शेवटी तपास होणं आवश्यकच आहे। प्रत्येकाचा तपास होतो। एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कुणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात। पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात। त्यामुळे समन्स म्हणजे खूप काही भूकंप पडला असं नाही आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी लवांडेंनी केली आहे। चाकणकर, सुनील तटकरे, अशोक खरात यांचे वारंवार एकमेकांना भेटी गाठी, फोन, मेसेज, अनेक व्यवहार एकमेकात गुंतलेले आहेत। त्यामुळे अशोक खरातने जे काही विविध गंभीर गुन्हे केलेले आहेत, मग ते महिलांचं शोषण असेल, विविध बलात्कार असतील किंवा अनेक आर्थिक गैरव्यवहार केलेले आहेत, या सगळ्या याच्यामध्ये रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे, त्याचबरोबर सर्व विश्वस्त मंडळ, अनेक संबंधित लोक यांना सहआरोपी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे। ज्यांनी रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, निश्चित त्याची दखल सरकार घेईल। आणि मी पुन्हा एकदा सांगतो, जो कोणीही कोणत्याही पक्षाचा असेल, तो राजकीय नेता असो, व्यापारी असो किंवा इतर कोणी असेल, मंत्री असेल, आमदार असेल, कोणीही असेल, त्या तपासामध्ये जर तो निष्पन्न झाला तर त्याच्यावर कारवाई करावी, हे आमचं स्पष्ट मत आहे। भोंदू अशोक खरातचे पाय धुतानाचा चाकणकरांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। खरात सोबत अनेक कार्यक्रमात चाकणकरांची उपस्थिती होती, त्यामुळे चाकणकरांना महिला आयोगाचं अध्यक्षपद गमवावं लागलं। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला। आता चाकणकरांची पोलीस चौकशीही होणार असल्याची माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।